अचानक एक दिवशी मेल आला की तुमची निवड राष्ट्रपती भवनात सन्माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारासाठी झालेली आहे। त्यांना औषधोपचार नको होता, म्हणजे माझी सफेद साडी बघितली तरी ते जंगलाकडे पळत जायचे। 20-20 सीसींच्या 14 सिरिंज एका ट्रेमधून एका व्हेनमधून मला दिल्या जात होत्या। मी त्या वर्षीच्या महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या बोर्डाच्या परीक्षेत महाराष्ट्रातनं पहिली आली। नमस्कार, मला आज ऐकणारे आणि पाहणारे सर्व श्रोत्यांना मी आज मनापासून विनम्र अभिवादन करते आहे। मी माझी ओळख आपणास देणार आहे। माझं नाव आहे सुजाता पीटर तुस्कानो। मी पालघर जिल्ह्यातील वसईमधील एका छोट्याशा गावातनं ह्या ठिकाणी आलेले आहे। मी आरोग्य सेविका ह्या सेवेत संपूर्ण 37 वर्ष प्रदीर्घ सेवा देऊन आज मी निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे। आणि हे सर्व करत असताना मला जे काही यश मिळाले, माझ्या कार्यातनं मला जे अनुभव आले ते मी आपणापुढे शेअर करणार आहे। ज्या वेळेला आपण आपल्या सेवेची सुरुवात करतो आणि तो कालखंड म्हणजे आपण ज्या वेळेला इयत्ता 10वी 12वी ह्या वर्षाकडे आपण जेव्हा पाहतो, त्यावेळेला आपणाला मला सांगायला आज आनंद होईल की तो काळ म्हणजे 80 ते 82चा कालखंड। हो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपण जर मागे 37 वर्ष मागे गेलात किंवा 40 वर्ष मागे गेलात तर आपल्याला कळेल की आज जी परिस्थिती आहे किंबहुना त्यापेक्षा कितीतरी वेगळ्या प्रकारची परिस्थिती त्यावेळेला होती। म्हणजे मी एका प्रतिकूल परिस्थितीतून ह्या ठिकाणी आली आहे हे जर सांगितलं तर आपणाला वाटेल की प्रत्येक जणच त्यावेळेला प्रतिकूल परिस्थितीत होता। हो, पण काही वेळेला त्या ठिकाणी आर्थिक सुबत्ता देखील होती, परंतु आमचं तशी परिस्थिती घरची काही खूप श्रीमंतीची नव्हती। आम्हाला हातावर कमवून पोटावर खाण्या इतकीच परिस्थिती आमची होती आणि किंबहुना आपल्या सर्वांच्या बाबतीतही हा अनुभव असेल। परंतु अशामधून शिक्षण घेणं, पूर्णपणे त्याला वाहून घेणं हे काही त्यावेळेच्या आपल्या आईबाबांना जमत नव्हतं। कारण त्यावेळेची परिस्थिती आज मला आपणापुढे मांडणं गरजेचं आहे की त्या परिस्थितीमुळे आज मी काय बनली आहे हे आज मला समजते आहे। म्हणजे ज्या वेळेला मी 8वी 9वी 10वी हे शिक्षण घेत होते त्यावेळेला माझी आई ज्या वेळेला दुपारच्या वेळेत, म्हणजे सकाळची वेळ आहे ती स्वयंपाक करायची, घरातली कामं उरकायची आणि दुपारच्या वेळेत ज्या वेळेला ती फावल्या वेळेत काही कामं करायची, ती म्हणजे ज्यांच्याकडे सुबत्ता आहे, थोडीफार शेती आहे, त्यांच्याकडे ती मजुरीला जायची। मग आपण म्हणाल मजुरी म्हणजे काय असेल की त्यावेळेला आमच्या वसई तालुक्यामध्ये फुलशेतीचा धंदा होता। म्हणजे मोगरा, नेवाळी, कागडा अशा निरनिराळा, गुलाब अशा फुलांचा धंदा होता। आणि त्यावेळेला जेव्हा आई जायची त्या आईच्या बरोबर आई मला देखील घेऊन जायची। आता तुम्ही सांगाल खूप सोपी गोष्ट आहे, परंतु मोगरा हा सकाळी पहाटे 6 वाजता काढायला लागायचा। आता मी सुद्धा त्यावेळेला 8वी 9वीत असताना मी जवळजवळ 10 किलोमीटरवर तो मोगरा काढायला सकाळी पहाटे लवकर उठून आईबरोबर जायची। त्यानंतर शेतीवाडीत काम म्हणजे उन्हात काम असायचं, थंडीत असायचं आणि शेतीवाडीला ज्यावेळेला आपण पाणी देतो त्या चिखलात देखील आम्हाला कामं करायला लागायची। मग आईबरोबर अर्धा पगार मलाही मिळायचा। त्यावेळेला 1-2 रुपये आईला दिले तर मला 1 रुपया मिळायचा। आमची आई काही गुरं आणि त्याची जोपासना करायची, ती पण आपल्याकडून दुसरीकडे आणून ती वियेपर्यंत त्यांचं दूध दुभतं जेव्हा निघायची वेळ येईल तेव्हा ती विकून त्याच्यात काही उदरनिर्वाह व्हायचा। मग त्याच्यासाठी चारा लागायचा। मग आमची आई आम्हाला 20-20 30-30 किलोमीटर अंतरावर जेव्हा चारायला जायची त्यावेळेला अनवाणी आम्हाला घेऊन जायची। म्हणजे ही वेळ कदाचित आपणापैकी प्रत्येकावर नाही पण कुणाला अनुभव असेल। तर अशा परिस्थितीतनं मी शिक्षण घेत असताना जेमतेम मी 10वी आणि 12वीचं शिक्षण त्यावेळेला करत होते। परंतु त्यावेळेला माझ्या आवडीचा विषय, इतर विषय जरी आवडत होते तरी गणित आणि इंग्लिश काही मला आवडत नव्हता। आणि बरोबर आहे, घरामध्ये तसं काहीही पोषक वातावरण देखील नव्हतं, घरात कोणी शिकवणारं नव्हतं। म्हणजे आज आपण त्या काळात जर बघितलं तर आपण 2-3 पिढ्यांनी वापरलेली पुस्तकं पण आपण वापरली आहेत। म्हणजे अगदी तुटलेली पानं लावून अशी पुस्तकं आपण वाचली आहेत। म्हणजे आज जी आपल्याला अवेलेबिलिटी आहे ही त्यावेळेला नव्हती आणि त्यावेळेला ते विषय जे आहेत ते कळालेच नाही। त्यामुळे जेमेतेमे पास होण्यापुरतं 12वी पास मी झाले आणि त्यानंतर मग माझ्या आयुष्यात मला कुठेतरी नोकरी करायची आहे म्हणून मला त्या ठिकाणी निर्णय घेण्याची वेळ आली।
आता आमच्या घरामध्ये एक वातावरण होतं की माझी आईसुद्धा एकमेकांना मदत करायची, चांगल्या प्रकारे इतरांना कुठलं काही गरज असेल तर त्यांना धावून जायची. मग माझ्या आईला वाटायचं की माझ्या मुलीने पण एखादी अशी सेवा असेल अशा ठिकाणी काम करावं, आणि ती कधी कधी बोलून दाखवायची. आणि विशेष म्हणजे ती धार्मिक वृत्तीची असल्यामुळे ती नेहमी मला मदर तेरेसाचं उदाहरण द्यायची की अशी सेवा करता आली तर ते खरं शिक्षण. परंतु मला तोपर्यंत वयाच्या 18 आणि 19व्या वर्षी काही हे ज्ञान पूर्ण नव्हतं. मग जेमेतेमे मला आरोग्य सेविकेची एक प्रशिक्षणाची संधी मिळाली आणि जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे ह्या ठिकाणी मला ते छानपैकी प्रशिक्षण होतं आणि ग्रामीण भागाकरता ते असल्यामुळे माझी निवड तिथे झाली. आणि मला त्या सेवेचा, आरोग्याच्या सेवेचा जराही गंध नव्हता. म्हणजे आपण म्हणतो ना की ज्याच्या घरात डॉक्टर आहेत तर त्यांच्या मुलांना थोडंफार तरी माहिती असतं, पण मला त्याबद्दल मी पूर्ण अनभिज्ञ होते. आणि ज्यावेळेला प्रशिक्षण सुरू झालं आणि त्या प्रशिक्षणाचा मला एक अनुभव आपल्याला सांगायला आवडेल की ज्या प्रशिक्षणाच्या पुढच्या ह्या पायऱ्या ज्यावेळेला मी यशाचं चढते आहे त्यावेळेला तो पहिला दिवस मला आज ह्या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की मला सगळ्यात पहिल्या आठवड्यामध्ये त्यावेळेला आमचे रोटेटेड वार असायचे. मग मला मॅटर्निटी वॉर्ड होता, प्रसूतिगृह, आणि तिथे मला पाठवण्यात आलेलं. तर मी तिथे अगदी त्या दालनामध्ये गेले. तिथे एक महिला प्रसूत झाली होती आणि तिला वॉर्डमध्ये नेलं होतं आणि त्या बेडवर प्लासेंटा आणि काही रक्त पडलं होतं. बस मी तिथे गेल्याबरोबर मला ते दिसलं आणि दिसल्याबरोबर मला पुढचं काही दिसेनाच झालं की मलाच कळेना की असं काय होतंय मला. कारण ते सगळं बघून मी इतके घाबरले की मी तिथे चक्कर येऊन पडले. झालं, मला तिथल्या आयांनी उचललं आणि आमच्या मेट्रन ऑफिसमध्ये नेलं. बरं, नेल्यानंतर सगळं व्यवस्थित झालं. मी बोलती झाल्यानंतर मग माझे नातेवाईक ठाण्यातच माझे मामा राहायचे, फार कणखर आणि शिस्तप्रिय, आणि ते एक आमच्या कुटुंबात शिकलेले होते आणि त्यांच्यामुळे मला ते ठाण्यात नेऊन ठेवलेलं त्यांनी मुळात. मग तिथे माझ्या मामांना बोलवलं आणि माझे मामा आले आणि त्यांच्यासमोर हा सगळा प्रकार झाल्यानंतर ते बोलले मी समजवतो ह्या मुलीला. आणि त्यांनी त्या सगळ्यांना बाहेर काढलं आणि माझा कान चांगला पिळून काढला. म्हणे तू कशासाठी इथे आली आहेस? तुला इथे आणण्याचा उद्देश काय आहे? त्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचं तू साधन आहे आणि तू जर अशी चक्कर येऊन पडली तर मग इतका खर्च केलाय तुझ्या पाठी, त्याचं काय होणार आहे? आणि मला खूप खूप ओरडल्यानंतर मी काहीच त्यावेळेला बोलले नाही. झालं, तो दिवस निघून गेला. मी आपले रूमवर गेले. त्या दिवशी मला काहीही वॉर्ड वगैरे नव्हता. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला मला वॉर्डमध्ये जायचा प्रसंग आला त्यावेळेला मी ठरवून टाकलं, मनालाही समजवलं की आता काही झालं तरी पडायचंच नाही आणि डोळे बंद करायचे असं काही प्रसंग दिसला तर. पण मी नेमकी त्या वॉर्डमध्ये तिथे जाण्याचा काही मला प्रसंग आला नाही. त्यामुळे माझा तो 2-3 दिवसाचा कालावधी आहे तो निघून मला पुढचा वॉर्ड ऑर्थोपेडिक वॉर्ड मिळाला. आता तिथला एक छोटासा अनुभव सांगते. मी जरी वसईतनं ग्रामीण भागातनं होते तरी आपण असे पेशंट जे मोठे मोठे जखमा झालेले आहेत, पाय तुटलेले आहेत, गँग्रीनचे आहेत, दुर्गंधी येते आहे, ज्याला मॅगट्स पडले आहेत, असे कधी बघायची प्रसंगच आला नाही. आणि मी त्या वॉर्डमध्ये शिरल्याबरोबर तिथे मला असा खूप दुर्गंधी वास यायला लागला. ते मी नाकावर लगेच रुमाल ठेवला आणि सगळीकडे काम काय बघायचं पहिला वॉर्डची ओळख म्हणून मी फिरत होते. परंतु मी इतके घाबरत होते की तो इतका वास आहे तर मी इथे आता 8 दिवस कसे काढीन. परंतु त्याच वॉर्डमध्ये स्वच्छतेसाठी एक शिपाई होता. तो वॉर्डबॉय होता. तो जेव्हा झाडू घेऊन साफ करायचा तर तो मला नाकावर रुमाल नेहमी बघायचा आणि तो तिथून डायलॉग मारत राहायचा, जे जपत ते चेपत. आता तो गावाकडचा होता पण मला ती भाषा कळत होती. तो मला सांगत होता तू जास्त जपते तर तू चेपणार. आणि हा सारखा 2 दिवस बोलताना मी बघितलं आणि मग मी विचार केला की आता रुमाल नाकावरचा काढायचा आणि काय होतं पाहायचं. मग हळूहळू मी तो रुमाल सरकवण्याचा प्रयत्न करायला लागले आणि मग मला काही दिवसांनी त्या वासाची सवय झाली. असं करता करता माझ्या पूर्ण प्रशिक्षणाचा कालावधी तो मी त्या ठिकाणी एक एक करून त्या आत्मसात करत गेले. आणि एक मला त्या ठिकाणचं तुम्हाला सांगायला आवडेल की जेव्हा मला ते प्रशिक्षण मिळालं तिथे माझ्या आवडीचा विषय होता की जो आरोग्याशी रिलेटेड होता. म्हणजे तिथे गणित नव्हतं आणि इंग्रजीही नव्हतं. त्यामुळे मी खूप ते एन्जॉय करायचं असं ठरवलं आणि ते शिक्षण अगदी मी मनापासून घेतलं. म्हणजे तिथले जे गुरु आहेत ज्यांनी मला शिकवलं
त्यांनी मला इतकं प्रेम दिलं, इतकं शिक्षण दिलं की त्याची पोचपावती म्हणजे मी रात्रंदिवस अभ्यास केला, त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि ती संधी मी बिलकुल न सोडता त्या प्रत्येक वॉर्डमधलं चिकित्सक अभ्यास केला, कॅज्युअल्टीत कसं केलं जातं, बर्न वॉर्डला कसं केलं जातं, पोस्टनेटल महिलांना स्तनपान कसं दिलं जातं, हे सगळं तिथे शिकून घेतलं आणि त्या अभ्यासाचा परिणाम माझ्या वार्षिक परीक्षेत दिसून आला. मी त्या वर्षीच्या महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या बोर्डाच्या परीक्षेत महाराष्ट्रातनं पहिली आली. आता मी त्या ग्रामीण भागातनं येऊन सुद्धा मी स्वतः ते शिकून घेत होते, त्यामुळे मला खूप बरं वाटत होतं की मला हा विषय जमला आहे, मला आवडला आहे आणि आता मी त्याच्यात यश पण मिळवलं आहे. मला विमलाबाई आपटे पुरस्कार मिळाला, कमलाताई होसपेट पुरस्कार मिळाला आणि मला इतका आनंद झाला. माझ्या घरी त्यावेळेला एक टेलिग्राम आला की मी महाराष्ट्रातनं पहिली आली आहे. किंबहुना घरी कोणाला काही कळालंच नाही, पण माझ्या घरातले जे नातेवाईक होते त्यांना कळत होतं की मी चांगला अभ्यास करत होती, नक्कीच त्याचा काहीतरी परिणाम झालेला आहे. आणि ज्या वेळेला जेव्हा त्या विद्यालयात गेले त्यावेळेला फटाके आणि अशा फुलांच्या माळा होत्या. माझा खूप मोठा सत्कार झाला. मला वाटलं आता मला नेमणूक मिळणार आहे, चांगल्या हॉस्पिटलला नेमणूक असेल, तिथेही असंच काम करेन, छानपैकी सफेद कपडे असतील, पायात शूज असतील, हातात ग्लोव्ज असतील आणि फक्त काही इंजेक्शन द्यायचं, गोळ्या द्यायचं, पेशंटला सल्ला द्यायचा. आणि नेमकं माझी नेमणूक सुरू झाली. नेमणूक जी झाली ती मला मिळालं भाईंदर. भाईंदर हे त्यावेळेला शहरी जरी असलं तरी भाईंदर नगरपालिकेत नव्हतं, त्यामुळे सगळा एरिया जो होता तो सगळा निरनिराळ्या पाड्यामध्ये, जवळजवळ 19 पाड्यामध्ये विखुरलेला होता. आणि त्या ठिकाणी घोडबंदर ठिकाणची माझी पहिली नेमणूक, जी 87 साली माझी नेमणूक झाली. ठरलं आता आपल्याला तिथे पोचायचं. गेल्यानंतर मी हजर रिपोर्ट घेऊन गेल्यानंतर त्या मेडिकल ऑफिसर म्हणजे त्यावेळेचं ते ठाणा मुख्यालय, तर त्यांनी मुख्यालयाला जाणार म्हणून त्या पहिल्याच दिवशी मला तिथून गाडीत घातलं आणि म्हणाले की सिस्टरांना आपण त्यांचं कार्यक्षेत्र दाखवू. त्यांनी मला त्या वरसाव्याच्या त्या झऱ्यावर, म्हणजे जिथे 20 फूट खाली झरा आहे आणि त्या टेकडीवर मला गाडी थांबवली आणि मला त्यांनी एका शब्दात सांगण्यात आलं की सिस्टर, हा एरिया तुमचा आहे, हे तुमचं संपूर्ण कार्यक्षेत्र आहे, इथे एक मदतनीस आहे, तुम्ही इथून चालत जा, ती तुम्हाला सर्व दाखवेल. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, मला आज सांगायला आनंद होतो आहे आणि त्या डॉक्टरांचं वाक्य ते अजूनही माझ्या कानामध्ये घोंगावत आहे. ते काय सांगत होते की तुला जी सेवा द्यायची आहे त्यासाठी हे कार्यक्षेत्र हे विपुल प्रमाणात, अगणित प्रमाणात पसरलेलं आहे. तुला जी हवी ती सेवा तू देऊ शकते. कदाचित आज 40 वर्षानंतर ते वैद्यकीय अधिकारी देवाघरी देखील असतील, परंतु त्यांनी सांगितलेलं ते वाक्य आजही मला अनेकदा कानामध्ये सांगत असतं की त्या वाक्याचा अर्थ म्हणजे अमर्याद सेवा. त्यांना औषधोपचार नको होता, म्हणजे माझी सफेद साडी बघितली तरी ते जंगलाकडे पळत जायचे. म्हणजे आता ती परिस्थिती आपल्याला नाही दिसत आहे. आता लोक आपल्याकडे येत आहे, तेव्हा आम्हाला त्यांच्याकडे जायला लागायचं. आणि अशा डोंगरावर त्यांनी त्यांच्या वस्त्या ठेवल्या होत्या की तिथे मागे असलेल्या जंगलातनं हिस्र श्वापद आहेत, वाघ येऊन त्यांच्या लहान लहान मुलांना, महिन्यातनं 1-2 मुलांना उचलून घेऊन जायचे. मग अशा वेळेला माझ्या पुढे एक आव्हान होतं. मग मी त्या परिस्थितीतनं आल्यामुळे मला माहिती होतं की त्या गरिबाची भूक काय आहे, त्यांची म्हणजे इच्छा काय आहे, त्यांना काय हवं आहे आणि त्यांना जी मदत हवं आहे ती मी एक देऊ शकते. म्हणून मी त्यांची भाषा अवगत केली, त्यांचे सगळे सण माहिती करून घेतले, त्यांचे विशिष्ट दिवस माहिती करून घेतले, त्यांच्या खाण्यापिण्याच्या चालीरीती त्या सगळ्या मी पाहून घेतल्या पहिल्या. आणि मग मला कळलं की मी जरी शहराकडून, वसईकडून आलेली आहे तरी मला हे जाती धर्मातले भेदाभेद हे नष्ट करावे लागतील. मला उच्च नीच भेद हा संपवावा लागेल. मला उष्टाउष्टावळीतले भेद संपवावे लागतील. मला त्यांच्यामध्ये बसून खावं लागेल. तिथला पाड्यावरचा कोरा चहा मला प्यावा लागेल आणि तर मग ते त्यांचे प्रश्न ते मला सांगतील. आणि ह्या अशा अनेक प्रकारे मी माझं कौशल्य वापरून त्या ठिकाणी कामाला सुरुवात केली. आता मी इंडिपेंडंट होती. आता वेळेची मर्यादा नव्हती, वाट बघणारं कुणी नव्हतं आणि घड्याळाकडे कधी पाहिलं देखील नव्हतं. पूर्ण झोकून दिलं. अनेक प्रसूती केल्या, पहिलटकरणी केल्या, जुळ्या मातांचं केलं, प्लासेंटा काहीकांचे वार अडकलेले प्रसंग आले. परंतु परमेश्वर त्या प्रत्येक वेळेला मला मदत करून गेला. मला ज्ञान असलेलं आणि स्किल मला उपयोग करून गेलं.
एकही मातामृत्यू आणि बालमृत्यू माझ्या संपूर्ण सेवेत घडला नाही. त्यानंतर पुन्हा एकदा एक असंच सगळं सुरू होतं, काम सुरू होतं. आपण म्हणतो की आता सगळं चांगलं आहे, पुढचं आयुष्य खूप सुंदर आहे. असं करता करता पुन्हा एका आव्हानाला मला सामोरं जावं लागलं. तुम्ही सांगाल की अशी अनेक आव्हानं आम्हाला पण आली आहेत, पण माझ्या ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांनो आणि भगिनींनो मला एक आवर्जून सांगायला वाटेल, कर्करोगाशी माझी जी झुंज होती ती जर प्रत्यक्ष कुणी कर्करोग अनुभवला असेल तर ती व्यक्ती अधिक चांगल्या प्रकारे जाणू शकेल. मला मॅलिग्नंट कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सरची निदान झाले. मला त्यावेळेला एकात एक 8-8, 10-10 दिवसाच्या अंतराने 3 मोठ्या सर्जरीला सामोरं जायला लागलं. असंख्य टाक्यावर टाके पडत होते. 20-20 सीसींच्या 14 सिरिंज एका ट्रेमधून, एका व्हेनमधून मला दिल्या जात होत्या. खूप वेदना होत्या, खूप विवळत होते, खूप त्रास होता. परंतु एक गोष्ट मला माहिती होती, सगळ्या आजारांबद्दल मी सांगत होती की घाबरू नका, ह्या आजाराची भीती नाही आहे. परंतु कॅन्सरबद्दल तर मला माहिती नव्हतं. कदाचित परमेश्वराची योजना असेल की कॅन्सर काय आहे, कॅन्सर बरा होतो आणि कॅन्सर अर्ली डिटेक्शननी बरा होतो, हे मला जनतेला पुन्हा एकदा दाखवायचं होतं. म्हणून हा आजार परमेश्वराने मला दिलेला आहे हे मी सुखद अनुभव म्हणून घेतला आणि त्याला सकारात्मक घेतलं. ज्या दिवशी मी ट्रीटमेंटला जाऊ लागले त्या दिवशी मी माझं काम झाल्यानंतर इतर जे निरनिराळ्या गावातनं, देशातनं, विदेशातनं आलेल्या लोकांना मदत करू लागले. त्यांना सांगितलं फॉर्म भरायचा आहे, इथे भरा. कन्सेशन पाहिजे तिकडे जा. तुम्हाला 2D इको करायचं आहे त्या डिपार्टमेंटला जा. मी घेऊन जायची. काही कांचे पोस्टल ॲड्रेसवर त्यांना चांगल्या नगरसेवकांना लेटर आहेत ते पोस्टात नेऊन टाकायची. असं करता करता कॅन्सरवर, त्या कॅन्सरच्या शाखेत पण समुपदेशनाला मी अनेकदा जाऊ लागले. निरनिराळ्या कॅम्पला जाऊ लागले. कॅन्सर हा माझ्या आवडीचा विषय झाला. आज जे सारख्या हॉस्पिटलमध्ये, कामासारख्या हॉस्पिटलमध्ये मी 2 वेळेला त्यांच्या मोठ्या इनॉग्रेशन कार्यक्रमाला इतर लोकांना मोटिवेशन म्हणून मी जाऊ लागले. कॅन्सरला मी घाबरले नाही, कारण कोणताही आजार आपल्या परवानगीशिवाय आपल्या शरीरात येत नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही त्याला अलाउ करता की मला तो झालेला आहे, मला झालेला आहे, मला दुःख आहे, मला वेदना आहे, तेव्हा त्या वेदना जाणवतात. ज्या वेळेला तुम्ही झटकून टाकता, आपण म्हणतो ना हा रॉंग नंबर आहे, तसं त्याला जेव्हा रॉंग नंबर करतो ना त्यावेळेला तुम्हाला जगण्याची उमेद मिळते. आणि ज्या वेळेला त्याला गोंजारतो ना, कुठल्याही दुःखाला बघा, आपण जेव्हा गोंजारतो तेव्हा ते वाढतं आणि जे थोडंफार सुख आहे ते अलगद निघून जातं. त्यामुळे सुख हे किती अनुभवायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्या आयुष्यातला प्रत्येक दिवस, येणारा प्रत्येक दिवस तो शेवटचा दिवस आहे असा मी एन्जॉय करते. मी सतत सकारात्मक, आपण म्हणतो की बी पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह. पण बी पॉझिटिव्ह म्हणजे नक्की काय? आपण स्वतःवर प्रेम करतो का? नाही करत. आपण स्वतःवर प्रेम करत असलो तर आपण नित्य नियमाने व्यायाम करायला पाहिजे. मला आपणाला सांगायला अजून एक गोष्ट आवडेल की नुसतं व्यायाम बोलून नाही तर कृतीत आणणं गरजेचं आहे. त्याच्यात सातत्य पाहिजे आणि त्याच्यात तुमचं डेडिकेशन पाहिजे. मी 2001 पासून आजपर्यंत माझा रोजचा 1 तास सकाळी व्यायामासाठी देते. त्यामुळे आजार येतो आणि आजार बरा होतो, परंतु तुम्हाला उपचार करताना त्यावर ज्या पायऱ्यातनं, ज्या प्रोटोकॉलमधून जायला लागतं त्याच्यात अडचणी येत नाहीत. तुम्हाला रक्तदाब, मधुमेह किंवा मानसिक त्रास ह्या सगळ्या गोष्टींपासून लांब राहता येतं. मी कुठलीही गोळी आजपर्यंत घेतली नाही. ह्याला कारण की तुमचं सुदृढ आरोग्य जर तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्हाला स्वतःवर प्रेम करायला लागेल. आणि प्रत्येक परिचारिकांना मला सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही रुग्णाजवळ जाता, रुग्णशय्या करता, तेव्हा तुम्ही निरोगी पाहिजे. कोविड आला. कोविडमध्ये किती भयानक परिस्थिती होती. आता पुन्हा येऊ घातलंय, परंतु आरोग्य सेविका ही कधीही मागे राहिली नाही. मला कर्करोग होता. मला मैदानात उतरायचं नव्हतं, कारण वयाच्या आणि आजाराच्या कुठल्याच नियमात मी बसत नव्हती. कारण आमचे अधिकारीच सांगत होते की तुम्ही जर आजारी पडला तर अजून शासनाला त्रास आहे. परंतु युद्ध छेडलं होतं, आणीबाणी सुरू होती आणि त्यावेळेला मी घरात बसून हे लोकांचे हाल बघू शकत नव्हती. कारण मी एक सिनियर परिचारिका होती. मी आणि माझी टीम काम करत होती. माझी सगळी टीम काम करते, मी घरात कशी बसणार? मी कोविडच्या कामामध्ये 100% लस, प्रत्येकाला लस कशी मिळावी म्हणून मी आग्रही राहिली.
तुम्हाला सांगायला मला आज आनंद वाटतो की जे आमच्याकडे असे आश्रम आहेत, पॅलेटिव्ह केअरमध्ये लोक आहेत, जे बिछाण्यावर रुग्णशय्येत आहेत, त्यांनासुद्धा बूस्टरपर्यंत कोविडच्या लसी आम्ही 100% दिल्या. जी भटकंती करणारे आहेत, ज्यांचं कुणीच नाही, ज्यांच्याकडे ID नाही, त्यांना शोधून मोबाईल गाडीतनं जाऊन आम्ही त्यांचं लसीकरण पूर्ण केलं. जे बाहेरून परदेशातनं आले, ज्याची आपल्याला भीती वाटायची, गावं बंद, वेशी बंद, अशा वेळेला जाऊन त्यांच्या घरोघर आम्ही त्यांना शोधून काढलं, त्यांचं आयसोलेशन केलं. ज्यांच्या घरात कोणी मृत पावलं आहे त्यांचं राहिलेल्यांचं समुपदेशन केलं. इतकी कामं करता करता काही अनेक निरनिराळ्या प्रकारचे वेगवेगळे समस्या असलेले लाभार्थी देखील आपल्याला भेटतात. जसे मला ऑटिझमची मुलं, म्हणजे आपल्याला काही वेळेला आपण अनपेक्षितपणे जेव्हा बघतो की आपल्याला पहिल्या 1-2 वर्षात मूल आईला आई किंवा बाबांना बाबा म्हणतो, जेव्हा ते मूल म्हणत नाही, म्हणजे कुठेतरी ह्या मुलामध्ये काहीतरी संवादाची कमी राहिलेली आहे आणि ती भरून येऊ शकते. व कधी त्या आईवडिलांना समजवणं, त्यांना योग्य रीतीने जिथे ऑक्युपेशनल थेरपी चालते, जिथे स्पीच थेरपी चालते, जिथे बोलण्याचं शिक्षण, आपल्याला लहानपणी आपल्या आईबाबांनी कसं उभं राहायचं, कसं गुडघ्यावर, कसा हात पकडायचा हे शिकवलं आहे, हे त्यांना शिकवणं गरजेचं होतं. मी अशा काही मुलांना जिथे संदर्भ सेवा देता आली, जिथे ऑटिझमच्या मुलांचे निरनिराळ्या प्रकारचे उपचार चालतात, जिथे त्यांना त्यांच्या मुलांना टेस्ट केल्या जातात, असं मार्गदर्शन करू लागली. जी मुलं मूकबधीर आहेत, आता आपल्या नॉर्मल माणसाला एखादं इंजेक्शन द्यायचं तर आपण घाबरतो, आपण घेत नाही, मग त्यांना इंजेक्शन द्यावं लागतं, त्यांच्या वैद्यकीय चाचण्या कराव्या लागतात, आमची टीम काम करते. पण त्यांना समजवणं, ही मुलं विशेष आहेत, आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहेत, म्हणजे त्यावर पण लक्ष दिलं. तुम्हाला मी सांगते, म्हणजे मला एक सगळ्या प्रकारचे रोल करायला आवडायचे. मग ना ज्यावेळेला मी 20 वर्षाची 21 वर्षाची होती, त्यावेळेला मी त्या भाईंदरच्या मार्केटमध्ये, बाजारामध्ये मी एका, म्हणजे त्यावेळेला आता HIV आपण त्यांना चांगल्या प्रकारे औषधोपचार देतो, त्यावेळेला तसं नव्हतं. HIV म्हणजे एड्स म्हणजे घाबरायची लोक. मग त्यावेळेला आम्ही एक रोल नाट्य केलं आणि मी पुरुष झालेले, मी ट्रक ड्रायव्हर झाली होती, मी शी वगैरे लावलेली, फेटा लावलेला. आज ना 19 वर्षाच्या मुलीला हे करायला सांगितलं, कदाचित ती मागे पुढे होईल, पण इतक्या भर बाजारामध्ये एक खेड्यातलीच मुलगी त्या शहरामध्ये, त्या भाईंदरच्या शहरामध्ये सगळ्यांना जमवून आम्ही एड्सचं पथनाट्य करत होतो. आम्ही टोबॅको, तंबाखू सेवन ह्याच्यावर आम्ही एक मोठ्या प्रमाणात रोल प्ले केला की अशोक हा मुलगा व्यसनाधीन झालाय, तर त्या अशोकची भूमिका मी रोल करून निभावली. काही वेळेला मॅरेथॉनमध्ये धावणं, लोकांना इन्स्पायर करणं की कॅन्सर झालाय, आजार आहे, घाबरू नका. मी मॅरेथॉनमध्ये धावली. मी आमच्या आरोग्यातल्या काही कबड्डीच्या खेळामध्ये भाग घेतले. मग पुढे जिल्ह्याला आम्ही विजयी होऊन गेलो. म्हणजे एक एक करून तुमच्या आयुष्याचा प्रत्येक टप्पा तुम्ही कसा विकसित कराल. म्हणजे मी विधवा आहे किंवा मी कॅन्सरग्रस्त आहे हे किती मागे पडलं. मी एक स्त्री आहे, मी एक सुपर पॉवर वुमन आहे आणि माझ्यासारख्या अनेक स्त्रिया आहेत की ज्यांना मला मार्गदर्शन करायचं आहे, ज्याला मला त्या काळोखातनं उजेडाकडे आणायचं आहे. आणि हे कार्य जेव्हा आपण करतो त्यावेळेला ही ऊर्जा मिळते. मग आता मला तुम्ही सांगा, एक आरोग्य सेविका म्हणून माझं कार्य फक्त इंजेक्शन देण्यापुरतं राहिलं का, की डिलिव्हरी करण्यापुरतं राहिलं का? नाही. मग त्या प्रत्येक गटातल्या, मग काही नॉन कम्युनिकेबल डिसीज आले, कम्युनिकेबल डिसीज आले, सगळे असे पॅन्डेमिकसारखे डिसीज आले. पण ह्या सगळ्यामध्ये जेव्हा तुम्ही शिकता ना, तेव्हा तुम्हाला कसं सेवा द्यायची हे कळतं. मला आपणाला शिक्षणाच्या बाबतीत एक अनुभव सांगायचा आहे की जे माझं शिक्षण मला करायचं होतं, पण त्यावेळेला जबाबदाऱ्या होत्या, त्यावेळेला आव्हानं होती, पण ते काही तेव्हा करता आलं नाही. मग माझ्या शालेय शिक्षणानंतर तब्बल 29 वर्षाच्या गॅपनंतर मी ठरवलं की बालकांची आणि मातांची सायकोलॉजी समजायचं तर आपल्याला सायकोलॉजी हा विषय घेऊन अभ्यास करावा लागेल. आणि मग मी त्यामध्ये ग्रॅज्युएशन केलं. मग मी विचार केला की आपल्याला दलित साहित्य काय आहे, मराठी सगळं साहित्य काय आहे, आपल्या भारत देशाची संस्कृती काय आहे हे जाणण्यासाठी मी त्यावेळेला मराठी लिटरेचर ह्यामध्ये एक पदव्युत्तर पदवी घेतली आणि त्यामध्ये मी अव्वल आले. मग मी विचार केला, मी ह्या खेड्यात काम करते आहे, मला पुढे खूप काम करायचं आहे, तर माझं हे खेडं आहे, हे भारतीय जे खेडी आहेत ती कशी आहेत,
त्यांची काय रूपरेषा आहे, त्यांचा विस्तार कसा आहे, म्हणजे शाश्वत विकास जर करायचा आहे आणि प्रत्येकाला त्यांच्या मूलभूत गरजांपर्यंत जर न्यायचं आहे, आपल्याला त्या प्रत्येक तळागाळात पोचायचं आहे, तर ती भौगोलिक परिस्थिती काय आहे, खेडी किती आहेत, पॉवर्टी किती आहे, सधन लोक किती आहेत, त्यांचे कुटीरोद्योग काय आहेत, लघुउद्योग काय आहेत, किती भाग खडकाळ आहे, किती भाग सुपीक आहे, कुठे त्यांना पाण्याचा स्रोत आहे, कुठल्या लोकांच्या काय काय रीतिरिवाज आहेत, काय चालीभाषा आहेत, हे सगळं समजण्यासाठी मी ग्रामीण विकासाची एक पदवी घेतली. आणि आता पूर्ण ह्या संपूर्ण आरोग्यामध्ये आरोग्यदायी गाव, प्रत्येक घर आरोग्यदायी, प्रत्येक कुटुंब आरोग्यदायी राहण्यासाठी, सगळ्याच त्यांच्या समस्या समजण्यासाठी आणि आपल्या उपलब्ध ज्या सोयीसुविधा आहेत त्या काय आहेत ह्या सगळ्या जाणून घेण्यासाठी माझा पुढचा अभ्यास सुरू आहे. आता मला पुढे ह्याच विषयामध्ये PhD देखील करायची आहे. अजूनही शिक्षण थांबलेलं नाही आणि थांबणार नाही, कारण तुम्हाला जेव्हा तुम्ही ज्ञानसंपन्न व्हाल तेव्हा तुम्ही इतरांना तो ज्ञानाचा दिवा लावू शकाल. आता मला तुम्हाला सांगायचंय की हे सगळं असं घडत आलं तर त्यामध्ये सगळं सहज झालं असेल का बरं? नाही. अनेक आव्हानं येतात. अनेक वेळेला काम करताना कार्यक्षेत्रामध्ये अडचणी येतात, कारण एकाच वेळेला अनेक जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी राहतात. मग तुम्ही सेवा देताना बरेचसे कम्युनिटी अशा आहेत की हे आम्हाला इंजेक्शनच नको, आता तुम्हाला तर निर्मूलन करायचं आहे, पण ते नको म्हणतायत. मग त्यांना जाणं, त्यांच्या कम्युनिटीतल्या माणसांना गोळा करणं, त्यांच्या धर्मगुरूंना सांगणं आणि त्यांना जाऊन प्रबोधन करणं, त्यांना समजवणं आणि हळूवार जाऊन आपलं काम करून घेणं, अशी अनेक प्रचंड कामं देखील आम्हाला पोलिओ निर्मूलनात, कोरोनामध्ये आणि TBमध्ये, क्षयरोगामध्ये अशा निरनिराळ्या प्रकारच्या आव्हानांना सामोरं जावं लागतं. ज्या वेळेला अशा जत्रा, यात्रा, उरूस असे भरतात त्यावेळेला निरनिराळ्या ठिकाणचे सगळे खेळणीवाले, फेरीवाले येतात. आता ते रोजीरोटीसाठी आलेले आहेत, लांबून आलेले आहेत, हातावर एकही डोस दिल्याचं मार्क नाही. मला वाटते जाऊन प्रत्येकाला इंजेक्शन देऊन पकडून द्या. ते म्हणतात हे 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 भांडायला येतात, आमच्या पोराला टोचायचं नाही, आमचं पोर रडेल, आमची खेळणी कोण विकेल, ही अशी आव्हानं येतात. परंतु त्यांना समजवणं, पहिल्यांदा 2 मुलांना टोचणं, त्यांचा फॉलोअप घेणं, मग ह्यांचं चांगलं झालं, ह्या बाळाला पण चांगलं होईल, असं करून हळूहळू आपला कार्यक्रम यशस्वी करून घेता आला. आणि हे करताना ही आव्हानं आली. मग बऱ्याच वेळेला तुम्हाला कोविड आहे तर बऱ्याच वेळेला, काही वेळेला पॅन्डेमिक आल्यामुळे खूप अचानक साठा लागतो, अचानक वॅक्सिन लागतं. मग आता ते वॅक्सिन शासनाला तयार करायला तर काही अवधी पाहिजे. असं नाही की ते पाणी आणलं, टोचलं आणि दिलं. मग तो वेळ, तो जो पिरियड आहे, लोकांना ज्या वेळेला कळालं की वॅक्सिनने कोरोना बरा होतो त्यावेळेला प्रचंड ताण आले. दरवाजे बंद करून दरवाजे ठोकायचे, आम्हाला वॅक्सिन द्या, आम्हाला द्या. आता एक व्हायल आहे आणि ते 10 लोकांना देऊ शकतो तर 100 लोकांना कसं देणार? मग त्यांची मनधरणी करणं, त्यांच्या पाया पडणं, त्यांना विनवणं की बाबा तुम्हाला आम्ही ह्या दिवशी देतो, म्हणजे लोकांना समजवणं, हे देखील आम्हाला खूप मनस्ताप होऊन जायचं. आणि प्रत्येकजण त्यात जो सुशिक्षित आहे, जो एखाद्या पदावर आहे, त्या लोकांची दबाव गटाची आमच्यावर बऱ्याचदा अशी पण प्रसंग आले की आम्हाला द्या, त्याला दिला आम्हाला का नाही. आता समाजसेवा करताना कुठलाही धर्म, कुठलाही भेदभाव नसतो. मानवता हा एक धर्म समजून सगळ्यांना दिलं जातं. पण मग आमच्या ओट्यावर केलं तर त्यांच्या ओट्यावर का नाही, आमच्या शाळेत केलं तर त्यांच्या शाळेत का नाही, म्हणजे हे असे प्रश्न उभे राहायचे. आणि ह्या सगळ्या अडचणींना जेव्हा आपल्याला आव्हानं येतात ना तेव्हा मार्ग सुचतात. आता मी तुम्हाला सांगितलं की माझ्या जीवनात जेवढी आव्हानं आली त्याच्यावर मला निरनिराळे मार्ग शोधले आणि त्याच्यामुळे मी कणखर बनले, मी स्ट्रॉंग बनले. तर अशाच प्रकारे अनेक आव्हानं आली. आणि हे काम जेव्हा करतो ना तेव्हा आपण ना मागे वळून बघायचं नाही की मला कुणी पाठ थोपाटते का, माझी कुणी प्रशंसा करते का. ज्या दिवशी तुम्ही हराल, ज्या दिवशी तुमचे प्रयत्न थांबतील, ज्या दिवशी तुमचा पराभव होईल, ज्या दिवशी तुमचे प्रयत्न थांबतील, पण जेव्हा तुमचे प्रयत्न थांबणार नाही ना त्यावेळेला तुमचं यश तुम्हाला ते यशाच्या शिखरावर घेऊन गेलं असेल. आणि माझ्या बाबतीत देखील तसंच झालं. हे जे मी काम करत आले 87 पासून जे हळूहळू माझं जे काम सुरू होतं तर त्या कामामध्ये अनेक संस्थांनी मला
प्रशस्तीपत्रकं दिले, सन्मान केले, पुरस्कार केले, अनेक गाव पातळीवर मला त्यांनी चांगल्या प्रकारे सत्कार केले, माझा सन्मान केला. एक चांगली आरोग्य सेविका म्हणून मी त्यांना परिचयाची झाले आणि अर्थातच माझ्या ह्या शासनाने देखील माझी दखल घेतली आणि मला अचानक एक दिवशी मेल आला की तुमची निवड राष्ट्रपती भवनात सन्माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारासाठी झालेली आहे. मी त्या राष्ट्रपतींच्या दालनात दरबारे दिल्ली त्यामध्ये मी ज्यावेळेला गेले ना, तो पाय ठेवला तो क्षण, मला काही क्षण मी डोळे बंद केले. मी माझ्या पूर्ण सगळ्या माझ्या जनतेची आठवण केली आणि मी सगळ्यात पहिलं त्यांना धन्यवाद दिले की निव्वळ आणि निव्वळ त्या सगळ्या प्रार्थनांमुळे मी आज इथे आलेली आहे आणि त्या सगळ्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपात मी आज आलेली आहे आणि आज मी तो पुरस्कार घेणार आहे. ज्यावेळेला महामयी मुर्मू मॅडम ज्यावेळेला मला भेटायला समोर आल्या त्यावेळेला मी त्यांना अभिवादन केलं आणि मॅडमनं मी म्हटलं, मॅडम आपलं कार्य मोठं आहे आणि आपण आमचे प्रेरणास्थान आहात. त्यावेळेला त्यांनी मला हात पकडले, मला म्हणाल्या, सुजाताजी आपका तो कार्य मेरे कार्य से बड़ा है. बघा, इतक्या मोठ्या पदावर असलेल्या महामहिम मॅडमनी माझं कार्य मोठं एवढं शब्द माझ्यासाठी सुवर्ण शब्द आणि त्यांचे करकमल मला देऊन गेल्या. तर हे सगळं ना निव्वळ आणि निव्वळ आपल्या प्रार्थनामुळे शक्य झालं. म्हणजे माझा आजही त्यावर विश्वास आहे की निव्वळ हे कामामुळे होत नाही, तर अनेकांचे ब्लेसिंग्स आहेत, शुभचिंतन आहे, ते मला तिथे घेऊन गेलं आणि मी तो एक प्रातिनिधिक म्हणून पुरस्कार घेतला आणि हा पुरस्कार अनेकांना मिळावा, अनेकांनी तिथपर्यंत पोहोचावं म्हणून ह्यासाठी माझा हा प्रयत्न आहे की अशा तऱ्हेने तुम्ही तुमचं जीवन आहे ते ज्या वेळेला समर्पित कराल ना त्यावेळेला नक्कीच त्याला यशाची फळं लागतील. धन्यवाद.